लोकांना हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विलच्या बाबतीतला असा असतो, नॉमिनेशन. या हं. नॉमिनेशनबद्दल लोकांचे खूप भ्रामक कल्पना आहेत. हो. आणि की लोकांना वाटतं मी नॉमिनेशन केलं म्हणजे आता त्याला मिळणार असं नाही. नॉमिनेशनला कायद्यामध्ये कुठलंही अधिकृत राईट कोणालाही देता येत नाहीत. नॉमिनेशन ही तात्पुरती सोय आहे. बरोबर. त्याच्यामुळे माझं समजा माझा एल-आय-सी आहे, माझं प्रॉव्हिडंट फंड आहे. तर मी मेल्यानंतर एल-आय-सीने कोणाला पैसे ते देऊन एल-आय-सी कधीतरी मोकळी झाली पाहिजे ना, नाहीतर तुमची डिस्प्यूट चालू असेल, तर ती काही एल-आय-सी वर्षानुवर्षे ते ठेवून नाही शकणार. बरोबर. त्यामुळे तुम्ही जर असं लिहिलं, की ती माझी पत्नी नॉमिनी आहे, तर एल-आय-सी पत्नीच्या नावाने चेक देऊन मोकळे होणार. अच्छा. पण मी विलमध्ये असं लिहिलं असलं, की ते सगळे पैसे माझ्या मुलाला मिळावेत, बायकोला नाही मिळूत. असं जर मी लिहिलं असलं, तर ते बायकोची जबाबदारी आहे, ते मुलाला दिली पाहिजे. त्यामुळे असं मानलं हो. जातं, की त्या नॉमिनी हा त्या इतरांच्या बाबतीतला तो ट्रस्टी असतो. म्हणजे तात्पुरती हं. सोय म्हणून त्याच्या नावाने ते गेलेलं आहे.